अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा वर खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की अधिक मासामध्ये जावयाला वाण कसं द्यावं. आणि सोन्या चांद्यापेक्षाही एक महत्त्वाची वस्तू आहे, एक महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण जावयाला नक्कीच वाण म्हणून द्यावी, ज्यामुळे आपल्याला अधिक पटीने पुण्य लाभेल. तर ती वस्तू कोणती आहे त्याच संदर्भात आपण आजच्या व्हिडिओ माहिती बघणार आहोत. आणि ज्यांना लेख नाही मग त्यांनी काय करावं, कोणाला वाण द्यावं, ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. बघा, 17 मेपासून ते 15 जूनपर्यंत अधिक मास असणार आहे. या अधिक मासालाच आपण मलमास म्हणत असतो, कोणी कोणी पुरुषोत्तम मास म्हणत असतं आणि कोणी कोणी धोंड्याचा महिना म्हणत असतं. आता मलमास का म्हणतात, तर हा महिना मलिन झालेला आहे, कारण की या महिन्यामध्ये कुठलेही शुभ कार्य केले जात नाहीत, म्हणून याला मलमास असं म्हटलं गेलं आहे. पुरुषोत्तम मास का म्हणतात, की पौराणिक कथेनुसार अशी मान्यता आहे की या मासाकडे दुर्लक्षित केलं गेलं होतं, त्यामुळे भगवान विष्णूंनी या मासाला स्वीकारलं आणि आपलं नाव दिलं आहे, ते म्हणजे पुरुषोत्तम. म्हणून या मासाला आपण पुरुषोत्तम मास असं म्हणत असतो. आणि धोंड्याचा महिना, त्या गावाकडे आजही या धोंड्याचा महिना असंच म्हटलं जातं. का म्हटलं जातं, कारण की या धोंड्याच्या महिन्यामध्ये आपण धोंडे बनवत असतो, किंबहुना आपण आपल्या लेकीला जावयाला घरी बोलून आपण त्यांना धोंड्याचं जेवण खाऊ घालत असतो. त्याचबरोबर कुठलेही पाहुणे या महिन्यामध्ये जर आले तर आपण त्यांना धोंडेच बनवत असतो. किंवा कुठल्याही तीर्थस्थानाला आपण जात असाल, किंवा एक आपल्या कुलदेवीच्या दर्शन आपण जात असाल, किंवा कुठल्याही तीर्थस्थानी आपण जात असाल तर तिथे त्या देवांनासुद्धा नैवेद्य म्हणून आपण धोंडेच घेऊन जात असतो. म्हणून या महिन्याला धोंड्याचा महिना असं म्हटलं जातं. तर बघा, आता या धोंड्याच्या महिन्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मानस होतो म्हणजे लेक आणि जावयाचा. अर्थातच आई वडील आपल्या लेकीला आणि जावयाला आपल्या घरी बोलवून त्यांचा मानपान करत असतात, त्यांना यथाशक्ती दानधर्म करत असतात. आणि त्यामुळे नक्कीच लेकीच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती नांदते आणि आईवडिलांनी सुद्धा प्रगती होते, भरभराट होते आणि आईवडिलांना सुद्धा अधिक पुण्य या अधिक मासामध्ये लाभत असते. म्हणून अधिक मासामध्ये जावयाचा आणि लेकीचा मानसन्मान करणं, किंवा मुलीने आईची ओटी भरणं, आईने मुलीची ओटी भरणं, याला अत्यंत महत्त्व आहे. यामुळे नात्यामध्ये सुद्धा गोडवा निर्माण होतो आणि त्याचबरोबर यामुळे आपल्याला अधिक पुण्य लाभत असते. बघा, अधिक मासामध्ये असं म्हटलं जातं की या मासामध्ये आपल्याला जप तप दान धर्म हे अत्यंत पटीने करायचं असतं. मग दानधर्म कोणाला करावं, अर्थात गरजूंना करावं. त्याचबरोबर लेक आणि जावई हे लक्ष्मी आणि नारायणाचा जोडा म्हणून त्यांचं स्वरूप समजून त्यांना दानधर्म केल्याने आपली प्रगती होते, आपल्याही आयुष्यामध्ये सुख समृद्धी शांती नांदते आणि त्याचं जे काही पुण्यफळ आहे ते आपल्याला तेवढ्याच पटीने मिळत असते. म्हणून लेक आणि जावयाला मानपान करणं, लेक आणि जावयाचं मानपान करणं, त्यांना दानधर्म करणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आता आपण बघूया की जावयाला वाण कसं द्यावं. अर्थात बघा, हा संपूर्ण महिना 17 मेपासून ते 15 जूनपर्यंत या संपूर्ण महिन्यामध्ये तुम्ही कधीही आपल्या लेकीला जावयाला आपल्या घरी बोलून त्यांचा तुम्ही मानसन्मान करू शकता, किंवा त्यांच्या घरी जाऊन सुद्धा तुम्ही करू शकता. अर्थात त्यांना आपल्या घरी बोलून त्यांना सर्वप्रथम तुम्हाला त्यांचे पाय धुवायचे आहे जावयांचे, त्यांना एका पाटावर आसनावर तुम्हाला बसवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या जावयांना भगवान विष्णू स्वरूप समजून तुम्हाला त्यांचं औक्षण करायचं आहे. त्यांच्या कपड्यात तुम्हाला कुंकू अक्षर लावायचे आहेत, त्यांना ओवाळायचं आहे तुम्हाला. त्याचबरोबर तुम्हाला दान करायचं आहे. आता दान कोणतं करावं, तर प्रत्येक आईवडील आपल्या यथाशक्तीनुसार आपल्या यथाभक्तीने आपल्या जावयाला आणि लेकीला दान करत असतात, वाण देत असतात. बघा, तर कोणी चांदीचं निरंजन दान करतं, कोणी चांदीचं ताट दान करतं, कोणी सोन्याचा दागिना एखादा दान करत असतं. पण बघा, आता सोन्याचे आणि चांदीचे भाव एवढे वाढलेले आहेत, तर प्रत्येक आईवडिलांना ते दान करणं किंवा वाण देणं ते शक्य होणार नाही. मग अशा वेळेस सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे जे आपण आपल्या जावयाला देऊ शकतो. त्यामुळे नक्कीच आपल्याला अधिक पुण्य मिळत असते. तर ती गोष्ट म्हणजे कोणती, तर ते म्हणजे तांब्याचं ताट, ज्याला आपण ताम्हण म्हणत असतो, किंवा तुम्ही पितळाचं सुद्धा ताट देऊ शकता. तर तांब्याच्या ताटामध्ये तुम्हाला फक्त ताट दान द्यायचं नाही, तर आपल्याला काय करायचं आहे, ताटामध्ये तुम्हाला 33 अनारसे किंवा 33 बत्ताशे किंवा 33 म्हैसूर पाक ठेवून तुम्हाला त्या ताटामध्ये थोडेफार तुम्ही फळं ठेवू शकता आणि ते दान तुम्हाला द्यायचं असतं. आता दान कसं द्यायचं ते नीट ऐकून घ्या. बघा, ते दान देताना किंवा ते वाण देताना तुम्हाला ताटामध्ये 33 या अंकाला या अधिक महिन्यामध्ये अत्यंत महत्त्व आहे. मग तुम्ही कुठलंही दान या महिन्यामध्ये करणार असाल, तुम्हाला ते 33 या अंकातच करायचं असतं. 33 या अंकाला अत्यंत महत्त्व आहे. मग तुम्ही 33 अनारसे देऊ शकता, 33 तुम्ही बत्ताशे देऊ शकता, 33 तुम्ही म्हैसूर पाक देऊ शकता.
आता या गोष्टीच का, अनारसेच का, बत्ताशेच का? बघा, त्यामध्ये तुम्ही जर बघितलं, अनारसेला एक वरून जाळी असते, म्हणजेच काय, होल असं, म्हणजे छिद्र असतात. म्हणजे ज्या पदार्थाला छिद्र आहेत अशा पदार्थाचं दान तुम्हाला करायचं असतं. म्हणून तुम्ही अनारसे देऊ शकता, किंवा तुम्ही बत्ताशे देऊ शकता, किंवा तुम्ही म्हैसूर पाक देऊ शकता. म्हैसूर पाकालासुद्धा जाळी असते, म्हणून तुम्ही त्याचं दान करू शकता. तर त्या ताटामध्ये, ताम्हणामध्ये तुम्हाला 33 अनारसे ठेवायचे आहेत. तुम्ही फळेही ठेवू शकता, आणि ते जे काही दान आहे, ते जे काही वाण आहे, तुम्हाला ते झाकून द्यायचं असतं. म्हणजे मुलीच्या आईवडिलांनी जावयाला वाण देताना तुम्हाला ते झाकून द्यायचं आहे. तर त्यात तुम्हाला एखाद्या वस्त्राने झाकायचं आहे, त्यावर तुम्हाला दिवा ठेवायचा आहे. बरेच आईवडील त्यावर चांदीचं निरांजन ठेवत असतात, पण बघा, ज्यांना शक्य नाही त्यांनी पितळेचा किंवा तांब्याचा सुद्धा दिवा तुम्ही त्यावर ठेवू शकता, आणि तो दिवा प्रज्वलित करून तुम्ही त्यांना ते वाण देऊ शकता. तर अशा पण तुम्हाला तुमच्या जावयांना वाण द्यायचं असतं. तर बघा, वाण दिल्यानंतर अर्थात आपल्या लेकीचा सुद्धा मान सन्मान करणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की लेक ही लक्ष्मी स्वरूप असते, ती आपल्या घरीसुद्धा लक्ष्मीच असते आणि सासरीसुद्धा ती लक्ष्मीच असते. म्हणून लक्ष्मी नारायणाचा जोडा असं स्वरूप समजून तुम्हाला त्यांना दानधर्म करायचा असतो. बघा, हा पुरुषोत्तम मास आहे. या काळामध्ये, या मासामध्ये आपल्याला भगवान विष्णूंची जास्तीत जास्त सेवा करायची असते, जास्तीत जास्त त्यांची उपासना करायची असते. म्हणून आपला जावई हा भगवान विष्णू स्वरूप असतो आणि लेक ही लक्ष्मी स्वरूप असते. म्हणून त्यांना आपल्या घरी बोलवून त्यांचा मान सन्मान करणं, त्यांना यथाशक्ती दान देणं, वाण देणं, त्या मानपान करणं हे अत्यंत फलदायी मानलं जातं. त्यामुळे आपल्याला अधिक पुण्याची प्राप्ती होत असते. तर बघा, तुम्हाला तुमच्या लेकीचा सुद्धा मान सन्मान करायचा आहे. आईने नक्कीच लेकीच्या कपाळी हळद कुंकू लावून, तिला ओवाळून, तिची तुम्हाला ओटी भरायची आहे. तुम्ही तिला साडी देऊ शकता. त्यामध्ये खण, नारळ, अक्षदा, फुले, त्याचबरोबर हळद कुंकू, जोडव्यासुद्धा दान हे अत्यंत महत्त्वाचं या महिन्यामध्ये मानलं गेलं आहे. आईने या महिन्यामध्ये लेकीच्या जोडव्यामध्ये नक्कीच भर घालावी, किंवा लेकीने सुद्धा आईच्या जोडव्यामध्ये भर घातली तरी अतिशय उत्तम असतं. तर आपल्या यथाशक्तीने, यथाभक्तीने आपल्या लेकीची ओटी भरून तुम्हाला त्यांचं औक्षण करायचं आहे, तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे. बघा, आपण त्यांचं दर्शन घेत नाही, म्हणजे बघा, लेकीचं आणि जावयाचं दर्शन घेतलं जात नाही, पण तरीसुद्धा त्यांची पूजा केल्याने, त्यांचं मानपान केल्याने, त्यांना यथाशक्ती तुम्ही जे काही दान देणार आहात, जे काही वाण देणार आहात, त्यामुळे नक्कीच त्यांच्याही जीवनामध्ये प्रगती होते, भरभराट होते, आणि आईवडिलांसुद्धा तेवढ्याच पटीने प्रगती, भरभराट होत असते, आणि त्यांना त्या दानाचं जे काही पुण्य आहे तेवढ्याच पटीने त्यांना मिळत असतं. म्हणून अशाच पद्धतीने तुम्हाला आपल्या जावयांना वाण द्यायचं असतं. आता पुढचा प्रश्न हा आहे की ज्यांना लेक नाही, मग त्यांनी काय करावं? त्यांनी आपली पुतणी असेल, किंवा आपली भाची असेल, किंवा बघा, भाची आणि पुतणी यापैकी काही नसेल, तुम्ही आपल्या नातेवाईकामध्ये जी मुलगी आपल्या मुलीच्या स्वरूपात तुम्ही मानता, आपली लेक समजता, अशा लेकीला आणि त्या जावयांना तुम्ही वाण देऊ शकता. तर बघा, अशा पण तुम्हाला हे वाण द्यायचं असतं. तर या अधिक मासमध्ये जावयाला वाण देणं हे अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलं आहे. आणि हा अधिक मास दरवर्षी येत नाही, तो अधिक मास 3 वर्षांनी 33 महिन्यांनीच येत असतो. म्हणून या अधिक मासाला या सगळ्या गोष्टींना तेवढंच महत्त्व दिले गेलं आहे. त्यामुळे या गोष्टी आपल्या यथाशक्तीने, आपल्या यथाभक्तीने नक्कीच कराव्यात. तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती, जी तुमच्यासोबत शेअर करायची होती. साहित्य सेवा मी स्वामीमाचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, या नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.